जालन्यात अवैध गोवंश वाहतूक प्रकरण गंभीर. कारवाई दरम्यान पोलिसांवर राजकीय नेत्यांचा दबाव आणण्याचा आरोप, पोलीस अधीक्षकांच्या हस्तक्षेपाची मागणी. आज दिनांक 28 शुक्रवारी रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या गौतस्करांचा दबदबा वाढत असून या प्रकरणात गौरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. गोवंश तस्कराकडून कारवाई करणाऱ्या पोलिसांवर राजकीय नेत्यांचा दबाव आणण्याचा प्रयत्न होत असून पोलीस ठाण्यातही राजकीय हस्तक्षेपाचा वापर करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केल्याचा दावा गौरक्षकांनी केला आहे. विशाल कॉर्नर परिसरात अवैध गोवंश वाहतूक करणारे बोलेरो पिकअप वाहन पकडून ते पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हे वाहन अनेक वेळा राजूर, देऊळगाव राजा आदी भागातून जनावरांची अवैध वाहतूक करून जुना जालना परिसरातील कत्तलखान्यामध्ये पोहोचवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित वाहनावर विविध गुन्हे दाखल असूनही वाहनधारक निर्भयपणे अवैध वाहतूक सुरू ठेवत असल्याचे गौरक्षकांचे म्हणणे आहे. गौरक्षकांनी सांगितलं की यापूर्वीही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. काल चंदनझिरा पोलीस ठाण्यात वाहन पकडले असताना तस्करांनी अचानक अंगावर धावून येत हल्ला करण्याचा इरादा व्यक्त केला होता, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गौरक्षकांनी पोलीस अधीक्षकांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. गौतस्कर वारंवार पोलीस ठाण्यात येऊन दबाव का आणतात? पोलिसांशी त्यांचे संबंध कसे वाढतात? गौतस्करांचे वारंवार पोलीस ठाण्यात वावरण्यामागे काय हेतू आहे? उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित वाहन व वाहन मालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. गौरक्षकांनी संबंधित प्रकरणे वाढत असताना या आरोपांमुळे जिल्हा पोलिसांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता पोलीस अधीक्षकांकडून कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीराम, आम्ही ज्यावेळेस गोवंशाची गाडी पकडतो त्यावेळेस आम्हाला सर्व पोलीस स्टेशनचा 100% सहकार्य राहतं आणि ते 100% कारवाई करतात. पण यांच्या ज्यावेळेस आम्ही गाडी पकडल्यानंतर काही गो तस्कर, गोमातेची हत्या करणारे, गो हत्यारे हे इथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची हस्तक्षेप करतात. वारंवार पोलीस स्टेशनला म्हणजे राजकीय दबाव आणतात. त्यांचा वावर इथे पोलीस स्टेशनमध्ये जास्त असतो. अशी माझी एसपी साहेबांना मागणी आहे की त्यांनी यावर लवकर आळा घालावा आणि याच्यावर लवकर कारवाई करावी. अशा लोकांचा वावर पोलीस स्टेशनमध्ये नाही व्हावं, त्यांच्यावरती आळा बसावा, ही अशी आमची मागणी आहे. रोहित जाधव, बजरंग दल, जिल्हा गौरक्षक प्रमुख. त्याच्यावर एसपी साहेबांनी लवकर कारवाई करावी आणि यांचा हस्तक्षेप आणि यांचं पोलीस स्टेशनला येणं जाणं हे त्यांनी एसपी साहेबांनी बंद करावं. जय श्री राम, जय गौ माता। कल चंदनझिरा विभाग में विशाल कॉर्नर के पास छत्रपति संभाजीनगर चौफुली के पास में बदनापुर से एक गाड़ी में 7 गौवंश भर के आ रहे थे। ऐसी माहिती मिलने पर हम गौरक्षकों ने उस गाड़ी को रुकाया और पूछताछ करने पर मालूम पड़ा कि वो गौवंश जुना जालना में जा रहे थे और जो गाड़ी में गौवंश भर के ला रहे थे वो गाड़ी राजूर, देवलगांव, कई इलाकों में मतलब कई जाबी बाजार भरते हैं, व्यापारी बाजार, वहां से जानवर भर के लाती है। और वो गाड़ी का जो मालक है उसने गौरक्षकों पर कई बार हमले किए हैं और वो गाड़ी हमेशा मंगल बाजार परिसर बोलो, जुना जालना परिसर बोलो, जहाँ भी कत्ल खाने चलते हैं और जहाँ गौमांस बिक्री चलता है वहाँ पे ये गौवंश सप्लाई करते हैं। और इस गाड़ी पर देवलगांव में गुना दाखिल है गौरक्षकों पर हमला करने के ऊपर से, और कई जगह पर ये गाड़ी पे बहुत सी एफआईआर दाखिल है। और ऐसे गौ तस्करों को सपोर्ट करने के लिए कुछ समाज के ठेकेदार बहुत आगे आ रहे हैं। तो इनको मैं कहना चाहता हूँ, हमें मजबूर मत करे बजरंग दल स्टाइल में इस चीज का जवाब देने पर। कल भी कार्रवाई करते टाइम पे हमारी सब प्रशासन से साथ लेके कार्रवाई चालू थी और कुछ लोग गौरक्षकों के ऊपर दमदाटी करने की कोशिश कर रहे थे, हमला करने की कोशिश कर रहे थे। पुलिस प्रशासन जल्दी से पहुंचने पर, समय पर पहुंचने की वजह से कार्रवाई जल्दी हो गई है और वहां पे जो भी अनुचित घटना होने वाली थी वो रुक गई। गौरक्षकों की एसपी साहब से यही विनंती है, जो गाड़ी है उसका वाहन परवाना रद्द किया जाए और उसका जो मालक है उसके ऊपर मौकांतर्गत कार्रवाई होनी चाहिए। वेंकटेश धनुलाल जी भगत, गौ संवर्धन प्रमुख, जिला जालना।